रुईमधून आम्ही प्रवासासाठी निघालो. 10 मिनिटातच पोचलो आम्ही पुढील गावामध्ये. रस्त्यामध्ये थोडेसे ट्रॅफिक लागले. पट्टणकडोली गावामध्ये आम्ही एंट्री केली आहे. आता डावीकडे पाहताय आपण पट्टणकडोली गावामध्ये श्री विठ्ठल बिरदेव मंदिर. पावसाळा हिवाळा संपल्यानंतर पहिल्यांदा पट्टणकडोलीची यात्रा होते आणि शेजारील गावांची यात्रेस सुरुवात होते. पट्टणकडोली सोडून पुढे आल्यानंतर कोल्हापूर नंतर एका तासामध्येच आम्ही आरेगावामध्ये प्रवेश केला. तर आपण पाहताय आम्ही आरेगावामध्ये प्रवेश केला आहे. इथून पुढे आम्ही आमच्या पाहुण्यांच्या इथे मुक्त संचार गोठा पाहण्यासाठी गेलो. थोडीशी आम्ही वाट चुकली, परंतु काही नाही, थोडे मागे यावे लागले आम्हाला आणि आम्ही ड्रायव्हिंग करत 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 त्या गोट्याजवळ पोचलोच. 10 मिनिटात आम्ही गोट्याजवळ पोचतोय. पाहुण्यांना फोन केलेला आहे, त्यांनी बोलवलं आहे मुक्त संचार गोठा बघण्यासाठी. त्यांनी अण्णासाहेब पाटील या गोट्यातून आर्थिक सहाय्य मिळवलेले आहे आणि मुक्त संचार साधारण 10 ते 15 गायांचा गोठा तयार केलेला आहे. आपण पाहतोय मयुरेश ड्रायव्हिंग करतोय आणि आम्ही पोचलोय गोट्याजवळ. पाहुण्यांनी फोन केला. गोठा पाहताय आपण, मुक्त संचार गोठा. साधारण 10 ते 15 गायी आहेत. शेजारी बछडे पण आहेत तिथे आणि आपण पाहताय गायांसाठी कसा त्यांनी एक साधारण 4-5 गुंठ्यामध्ये तो गोठा तयार केलेला आहे. मुक्त संचार गोठा. जर्सी गाय आहे आणि 1 लाख रुपयाला त्यांनी गाय घेतलेली आहे. 20 लाखाचं त्यांनी. हा आहे आमचा मयुरेश, आहेत पाटकर काका आणि आपण पाहताय चारा बारीक करण्यासाठी मशीन आणि छप्पर गायांसाठी आतमध्ये गोठा. तसेच थोडीफार मी माहिती घेतली कसं काय पुढे करायचं, गोठा कसा बांधायचा, कसं आर्थिक सहाय्य मिळवायचं. अण्णासाहेब पाटील पाहताय आपण गायी कशा सुदृढ आहेत, पांढरी काळी आहे, मांडी चोपलेली आहे. साधारण 10 ते 15 लिटर एका वेळेस या गायी दूध देतात असं गोठा बांधणाऱ्यांचं म्हणणं आहे. तरी बघू, आपण एकदा प्रयत्न करू असं म्हणतोय. काय होईल ठीक आहे. आपण पाहताय गोठा. 5 मिनिटात आता आम्ही बाहेर पडणार आहोत. पुढे कणकवली निघायचं आहे. तरी ह्या उपक्रमाचा आपण नक्कीच फायदा घेऊ. यातून आपण चांगलीच माहिती मिळवली आणि आम्ही आता गोठा टाकण्याच्या तयारीला लागू. आभारी आहे.